तर शपथविधी आधी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांनी भाऊगर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून कुणाकुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे राज्याचं लक्ष आहे। आमदारांकडून सध्या मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग केले जाते। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। सुशांत, आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संभाव्य मंत्री मग कोण असतील या सगळ्यांमधले? अगदी बरोबर आहे विक्रांत। 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्याआधी भाजपचे कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण कालच सांगितलं, भाजपचे जवळपास 10 ते 15 जण जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। यामध्ये काही तरुण आमदारांचा समावेश आहे, तर काही ज्येष्ठांना देखील पुन्हा संधी देण्यात येणार आहे। तरुणांमध्ये जर बघितलं असेल तर नितेश राणे, जो भाजपचा आक्रमक चेहरा आहे, हिंदुत्वाची भूमिका सातत्याने मांडतात, त्यांना कुठेतरी संधी मिळू शकते। गोपीचंद पडळकर यांना संधी मिळू शकते। तर सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यासारखे दिग्गज नेते जे आहेत ते मंत्रिमंडळात सहभागी होतील। मात्र आपण जर पाहिलं असेल तर निकाल लागल्यानंतर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सध्या भेटीगाठीचं सत्र जे आहे ते सुरू आहे। भाजपमध्ये काही इच्छुक आमदार आहेत ज्यांना मंत्री व्हायचे आहे, ते देखील देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने भेटतात। 3 ते 4 टर्म आमदार असलेले आमदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना भेटतात। कारण मागच्या सरकारमध्ये 2.5 वर्षापूर्वी जे सरकार आलं त्यामध्ये ज्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। मात्र यावेळी भाजपला जे आहे ते स्पष्ट बहुमत मिळाले। जवळपास 132 जागा ज्या आहेत ते भाजपच्या निवडून आहेत, अपक्ष 5 आहेत। त्यामुळे कुठेतरी आता आमदारांना वाटू लागलंय की आपल्याला जास्तीत जास्त मंत्रिपद आपल्या पक्षाला मिळतात आणि त्याचमुळे कुठेतरी हे लॉबिंग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विक्रांत। अगदी खरं सुशांत, त्यामुळे बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा असणार। त्यापैकी कोणाकोणाची अपेक्षा पूर्ण होते, कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।